सोसायटीची परिस्थिती अशी आहे की यामध्ये अनेक लोकांचे 2-3 ग्रुप आहेत, पण चॅरिटी कमिशनरमध्ये हा वाद गेल्यानंतर चॅरिटी कमिशनरनी 2 वेळेला असा निकाल दिलेला आहे की आठवले याचे चेअरमन अधिकृत आहे आणि अपोजिशनवाले कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टाने सांगितलं हा का आमचा विषय नाही आहे, हा विषय चॅरिटी कमिशनरचा आहे. आणि त्यानंतर चंद्रकांत दादा पाटील हे शिक्षण मंत्री आहे, यांनी सुद्धा हे सगळा अभ्यास करून आपण त्याची चेअरमन असल्याचं मंत्रालय डिपार्टमेंटला सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे आता मी अधिकृत या सोसायटीचा चेअरमन आहे. आमच्या सोसायटीमध्ये 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात जास्त विद्यार्थी आहेत, नंतर मुंबईमध्ये आहेत, महाडमध्ये आहेत, बोधगयामध्ये आहेत, बेंगलोरमध्ये आहेत, पंढरपूरमध्ये एक शाळा आहे, पुण्यामध्ये एक कॉलेज आहे. तर अशा पद्धतीनं ही व्याप्ती थोडी आम्हाला वाढवायची आहे. त्यामुळे मला वादामध्ये पडायचं नाही आहे, पण आता निकाल जो आहे तो सुप्रीम कोर्ट आपल्या चॅरिटी कमिशनने दिलेला असल्यामुळं अधिकृत या संस्थेचा मी चेअरमन आहे. त्यामुळं बाकीच्या लोकांना काही बोलण्याचा अधिकार नाही आहे. त्याचा विरोध 25-30 वर्षानंतर एकदा होणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळं यावेळेला डिलिमिटेशन होणार आहे, महिला आरक्षण बिल पास होणार आहे, महिलांच्या जागा वाढणार आहेत, पार्लमेंटच्या जागा वाढणार आहेत आणि त्याचा फायदा अनेक लोकांना होणार आहे. मतदारसंघही वाढणार आहे. त्यामुळं मतदारसंघ वाढले तर आपल्याला जो 816 ते 820 पर्यंत मतदारसंघ वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं जर हे मतदारसंघ वाढले तर सगळ्यांना फायदाच आहे. सर पीपल्स सोसायटीची परिस्थिती काय? केंद्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांना घेणार नाहीत, कारण देवेंद्र फडणवीस 29 पर्यंत ते महाराष्ट्रातच राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळं त्यांना दिल्लीला बोलवतील असं मला वाटत नाही आहे. आता काय करायचं बीजेपीचा निर्णय आहे, त्याबद्दल काय मी बोलू शकत नाही. माझं व्यक्तिगत मत असं आहे की त्यांनी 29 पर्यंत तिथेच राहावं आणि नंतर मग ते आणि आम्ही दोघी दिल्लीमध्ये राहू.